सई आणि सुयशची एंगेजमेंट. तू माझा आणि स्वतःचा किती छळ केलास ना तरी माझा तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. अख्ख्या जगाला ओरडून सांगते की मी सुयशशी लग्न करायला तयार आहे. सई आणि सुयशचं लग्न ठरल्याची गोड बातमी तोंड गोड केल्याशिवाय कशी देणार? तू माझा आणि स्वतःचा किती छळ केलास ना तरी माझा तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. अख्ख्या जगाला ओरडून सांगते की मी सुयशशी लग्न करायला तयार आहे. हरकत नाही. जर सईनी आयुष्यात पुढे जायचं ठरवलं असेल तर आपणही थांबायचं नाही. आजच्या आज दादा मामाशी बोलून मुहूर्त ठरवायलाच हवा, मेघना आणि माझ्या लग्नाचा. Mr. and Mrs. Singhania, check. Mr. and Mrs. Kapoor, check. Mr. and Mrs. Rajogi. राजयोगी, खरा राजयोगी मी आहे बेट्या. उद्या माझी आणि सईची एंगेजमेंट आहे. मग लग्न होणार. लग्न झाल्यावर सई या घरात पहिलं पाऊल टाकेल, मग दुसरं पाऊल लगेच राजयोग टाकेल. मग तुझ्यासारखे नावापुरते राजयोगी आहेत ना, माझ्या घरात भांडी घासायला येतील. कळलं? हरकत नाही. अच्छा, या एक्साइटमेंट मध्ये बिराजदारांना इन्व्हाइट करायचंच राहिलं. फादर इन लॉ, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओय शपथ, हे नाच मेरी जा, फटाफट फट नाच मेरी जा, हे फटाफट फट नाच मेरी जा, फटाफट फट नाच मेरी जा. अरे बाबा, तुझं काय चाललंय सकाळ सकाळ? काय आहे? अरे मेरी जान फटाफट. वो गोष्टी इतक्या फटाफट घडतायत की मी पागल झालोय, पागल. अरे काल बेटू म्हणाली की एंगेजमेंट करायची आहे आणि आज इन्व्हिटेशन रेडी. फटाफट. हे बघ, इन्व्हिटेशन कार्ड पाठवलंय. वाव, काय क्लासिक आहे इन्व्हिटेशन. म्हणजे पॅमच्या श्रीमंत भाचीच्या लग्नाचं इन्व्हिटेशन सुद्धा एवढं भारी नव्हतं. बघ ना, छान आहे. ए ऐक ना, मला ना हे इन्व्हिटेशन बघून खरंच खूप टेन्शन आलंय आता. म्हणजे किती कामं बाकी आहेत ग आपली. हो, आपल्याला अजून पार्लर मध्ये जायचंय, फेस मसाज करायचाय, बॉडी मसाज करायचाय, मॅनिक्युअर पेडिक्युअर सगळं करायचंय. ए जरा कॅश रेडी ठेव ना प्लीज. ठेवणार. आणि ह्या सगळ्या बरोबर आमंत्रण सुद्धा करायचे आहेत. हे माझ्या VVIP लिस्ट मध्ये 60 ते 70 लोक आहेत. बस, माझ्या 100 आहे. एक मिनिट, इतका सगळा तामझाम एवढ्या लोकांना बोलवण्याची काय गरज आहे? उद्या आपल्या घरच्या माणसांमध्ये आपण रिंग सेरेमनी उरकून टाकूया आणि लग्नाचं काय ते ठरवून घेऊया. मग लग्नात तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करा, म्हणजे तुमच्याही मनासारखं होईल आणि माझ्याही. पण आता तुझ्या मनात काय आहे? काहीच नाही. मला फक्त लवकरात लवकर लग्न करायचं. होयच ना रे, आपल्या सईला किती घाई झाली आहे सुयशच्या घरी जायची. अरे गुड मॉर्निंग डॉग. हो फादर इन लॉ. डॉग काय म्हणताय? नेहमीच्या स्टाईल मध्ये जावई बापू म्हणा. गुड मॉर्निंग जावई बापू. दॅट्स लाईक अ गुड बॉय. काय इन्व्हिटेशन कार्ड कसं वाटलं? मस्त मस्त एकदम. सुपर, क्लासिक, ब्युटिफुल. ते इन्व्हिटेशन कार्ड बघून ना आता लग्नाची प्रिंटेड पत्रिका कशी असणार आहे
हे बघायची उत्सुकता वाढली आहे माझी. लग्नात आपण 24 कॅरेट सोन्याची पत्रिका बनवू. लोक तीच पत्रिका गळ्यात घालून फिरतील. सुयश यू सो फनी. अँड रिच टू. कारण मला सही मिळाली ना. सही माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो आणि अजून होत जाणार. काय कुठे माझी बिलवेट आहे का तिथे? आहे, इथेच आहे. हा बोल सुयश. काय रेडी आहेस का? नाही, एंगेजमेंट आणि लग्नासाठी तू तयार आहेस मला माहिती आहे, पण आपल्याला आज संध्याकाळच्या शॉपिंगला जायचंय, त्यासाठी तयार आहेस ना? हो आहे, तयार आहे. म्हणजे होतेच आहे तयार. ही काय चेंज करायला गेली? हो तयार होते. काय जावई बापू, एकदम सटाक फटाक अटॅक मध्ये एंगेजमेंट ठरली हा. पण थोडी घाई होत नाहीये ना? म्हणजे काहीतरी काय घाई कसली? जरा उशीरच झालाय आणि शिवाय पटवर्धनांनी मुहूर्त बघितलाच असेल, हो ना सुयश? नाही, डिसिजन मीच घेऊन टाकला. कारण गुरुजींशी माझं बोलणं झालं. ते म्हणाले आजचा दिवस शुभ नाहीये माझ्यासाठी. बरं ठीक आहे, नाही काहीच हरकत नाही. तसंही ही सगळी अंधश्रद्धा आहे, हो ना शशी? हे बघा, तुम्ही दोघ जण तयार आहात की नाही? एक्साइटेड आहात, हॅप्पी आहात ना? मग कशासाठी बघायचंय मुहूर्त? आणि आजकाल कोणी नाही बघत मुहूर्त, हो ना? मुहूर्त काढायचा आहे माझ्या लग्नाचा, आजच्या आज. काय रे, अचानक काय झालं? अचानक कुठे? आता मेघनाचं आणि माझं लग्न हे तू ठरवलं होतंच, आता मीही ठरवलंय. सो आता उशीर कशाला? अरे हो, पण सकाळी सकाळी पोहे मागितल्यासारखा मुहूर्त काय काढून मागतोयस? आता मला थांबायचंच नाही अरे, तूही नको थांबूस. आपण लवकरात लवकर मुहूर्त काढू, म्हणजे लवकरात लवकर लग्नही आटपता येईल. अरे हो, पण असं घाईत कसं शक्य एवढ्या? म्हणजे पिंट्या घरात नाहीये, मी आत्ता आजारपणातून उठतोय. दापोलीला जाणार कधी, बोलणी करणार कधी? दापोलीला कशाला जायचंय? हल्ली सगळीच कामं ऑनलाईनच होतात, त्यामुळे आपण ही बोलणी करणं, मुहूर्त काढणं वगैरे सगळं ऑनलाईन करूच शकतो की. ते काही नाही, हे मुहूर्त मी आज ऑफिसला जायच्यातच काढलेला बरा. तू रेडी हो, मी मेघनाशी बोलून ते व्हिडिओ कॉल वगैरे सगळं मॅनेज करतो. ह्याला काय झालं अचानक? त्याला काय झालं माहित नाही, पण तुला आनंद व्हायला पाहिजे. नाही, आनंद झाला यात काही शंका नाहीये, पण एवढी घाई का करतोय हा? घाई घाई तर तुला झाली सगळ्याची. कधी रुसून, कधी चिडून, कधी आजारी पडून. तू वचनं घेतलीस, शपथा दिलेस आणि त्याला बरीच पाडलंस. नाही नाही नाही, वाद प्रतिवाद नकोच तो. कारण तुलाही माहिती ते खरं आहे. तू जिंकलायस, आता आदित्य त्याचं कर्तव्य पार पडेल आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, नाही का? खुश? मेघना, तू मधुचंद्राचं गाणं कोण वाजवतोय बघ गो जरा. माझा फोन वाजतोय बाबा, रिंगटोन आहे माझी, बघते. कोणी फोन केला तरी मधुचंद्राची गाणी? हा आदित्य बोला. अचानक कशी आठवण झाली माझी? हा जरा महत्वाचं बोलायचंय. व्हिडिओ कॉल केला तर चालेल का? ईशा, माझा चेहरा पाहायची इतकी ओढ, एवढा उतावळेपणा बरा नाही. नाही, दुसरं काम होतं जरा महत्वाचं. मला काही कळत नाही का? गावाकडची असले तरी हुशार आहे मी.
तुम्ही काही कारण काढलं तरी मला बरोबर माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ कॉल का करायचं ते. अगं मी तसं नाही. आता बाबा घरी आहेत, दुपारी बाहेर जातील, तेव्हा जमवते. चालेल? त्याला चालणार असलं तरी मला चालणार नाही. आणि इकडे तो फोन. हे बघा आदित्यराव, लग्नाच्या आधी मला असलं काहीही चालणार नाही. अहो काका तसं काही नाही. हेच ना म्हणजे काय तुमचे ते व्हिडिओ कॉल वगैरे. काका आज थोडस चालवून घ्यावं लागेल. अरे कारण तुम्ही त्या व्हिडिओ कॉल मध्ये असायला हवं. म्हणजे कळेल ते तुम्हाला. तुम्ही फक्त प्लीज व्हिडिओ कॉल येईल त्यासाठी फक्त रेडी राहा. अरे हे काय चाललंय काय तुमचं? काका मला माझं आणि मेघनाचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. लवकरात लवकर म्हणजे काय कॉम्प्युटर मधूनच माळ घालणार आहेस का काय माझ्या मुलीच्या गळ्यात? तशी सोय आहे का? नाही म्हणजे तशी सोय जर का असली तर फोन मधूनच पाठवून देतो मुलगी कपड्या लत्त्यासकट. कसे? अरे रघ्या शांत हो, चिडचिड का करतोयस? अरे चिडचिड नको करू तर काय करू? एक तर यांचं ते काय व्हिडिओ कॉल का काय म्हणतात ते मला कळत नाही. डोंगळे एवढे दिसतात तो समोरचे सगळे लोक. बरं आपण आपल्या तोबाडाकडे बघायचे की दुसऱ्यांच्या, तेही कळत नाही. आणि हा तुझा भाचा त्याच्यावरच लग्न जमवायचं म्हणतोय. काका हो मी फक्त सगळ्यांचाच वेळ वाचावा असा प्रयत्न करतो. पण त्या वाचलेल्या वेळेत करायचं काय लग्न? या वाचलेल्या वेळातच लग्न उरकून टाकूयात असं म्हणतोय. आदित्यराव, लग्न म्हणजे सोपं काम नाही हो. बऱ्याच 1760 गोष्टी असतात त्याच्यात. माहितीये मला काका, त्यामुळेच लवकरात लवकर सगळं सुरू झालेलं बरं ना. म्हणजे आजच जर मुहूर्त मिळाला तर बरंच होईल ना. हो बरं, काय उत्तमच होईल. नाही म्हणजे मुहूर्तावर खूप गोष्टी अवलंबून आहेत ना. माझ्या परीक्षा, त्यांचं ऑफिस, सगळ्यांची कामं, हे सगळं सांभाळून घेतलं पाहिजे ना. आणि आजच आपल्या सगळ्यांना जर अंदाज आला की किती वेळात काय काय तयारी करायची आहे तर ते सोपं नाही का? हो तेही खरंच आहे म्हणा. तुला पटतंय ना? पटलं. मेघनाने काही सांगितलेलं त्याला पटतं. बंधू उगाच वाकड्यात खेळू नको. दादा मग तू मुहूर्त काढतोयस ना? अरे हो, तू सकाळी सांगितल्यापासून मी मुहूर्त शोधत होतो. पण काय तुमच्या पत्रिका आणि योग पाहता पुढचे 3 महिने तरी मुहूर्त नाहीये. चला बरं झालं, म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे. नाही म्हणजे आता एवढी सगळी तयारी करायची तर वेळ हा लागणारच ना. 3 महिने म्हणजे जरा जास्तीच वेळ होतोय रे. अरे पण मुहूर्तच नाही म्हटल्यानंतर काय करणार ना आपण? अरे नाही रे, चटा दिवस जातील. अशी व्हिडिओ कॉल मधनं मेघना इकडे कधी येईल तुला कळणार सुद्धा नाही. हो पण तरी 3 महिने म्हणजे जरा त्याच्या आधी काही सापडतंय का बघतोस का एकदा? अहो आदित्यराव, थोडे दिवस मुलगी राहू दे की माझ्याकडे. तुम्ही अगदी घोड्यावरच चढून बसलाय. नाही इतकी तुम्हाला घाई झालेली असेल तर एखादा बरा दिवस पाहून साखरपुडा करून घेऊया. अगदी माझ्या मनातलं बोललास, मी हेच सुचवणार होतो. एक मिनिट. एखादा चांगला दिवस बघून साखरपुडा करणारच असलो तर मग लग्नच करून टाकू ना डायरेक्ट. पुन्हा तेच काय डोक्यात आहे तुझ्या? रग्या काका, तुम्ही एक काम करा ना, लवकरात लवकर तुम्ही मेघनाला घेऊन मुंबईत या. आपण कोर्टात अरेंज मॅरेज करू. अरे काय बोलतोस तू? मनात येईल ते, तोंडाला येईल ते बोलतोस का?
अरे मेघनाला काय वाटेल ह्याचा तरी विचार कर ना. मला चालेल. माझ्याही मनात तसंच होतं खरं, पण मतलब मोठ्यांपुढे आपण कशाला काही बाई बोलू. पण आता आदित्यने विषय काढलाच आहे म्हटल्यावर मला पटतंय त्यांचं. सागर संगीत लग्न करायचं म्हटल्यावर हवाच्या सवा खर्च होतो. दोन्ही कुटुंबावर उगाच ताण येतो आणि त्या नादात दादा मामांना आणि बाबांना कसलाही त्रास झालेला मला नाही बघा. आणि तुम्हा सगळ्यांचा आनंद मी आणि आदित्य एकत्र येण्यातच असेल, तर तो कुठल्याही मार्गाने मिळाला तरी आनंद तर आनंदच राहणार नाही. आणि आदित्यांच्या मनात जे असेल जसं असेल ते तसंच्या तसं स्वीकारायला मी तयार. मला चालेल रजिस्टर कर. पण मला चालायचं नाही. अरे लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का काय तुम्हाला? ओ बाबा पण तू गप्प बस. या अशा नुसत्या सह्या करून जमिनीचे सौदे होतात, लग्न नाही हो लागत. लागतं काका, कायद्यानुसार असंही लग्न लागतं. हो पण माझ्या कायद्यात बसत नाही होते. अहो माझी एकुलती एक मुलगी आहे मेघना, तिचं लग्न हे थाटामाटातच लावायचंय. अहो तसं वचन दिलंय हो मी माझ्या गेलेल्या बायकोला. चला म्हणजे एका वचनाने लग्न जुळवलं, दुसरं वचन लग्न मोडणार बहुतेक. अगदी बरोबर बोललात हो. हे जर का असेच चालू राहिले ना तर हे लग्न मोडणारच. रघ्या तू 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 जरा शांत हो. आणि बंधू तू जरा गप्प बसते. अरे आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट हवी की नको, मग वाद कशाला घालताय? दादिया तुझ्या घायकुतीला आलेल्या भाच्याला जे हवंय ना ते मला नकोय. अरे मुहूर्त वगैरे बघून आणि पारंपरिक वैदिक पद्धतीनेच हे लग्न होणार हे मी सांगून ठेवतोय हो. आणि असाच हट्ट केला तर माझी मुलगी मी देणारच नाही मुली. हे पहा आता मी हात जोडतो, उगाच टोक गाठू नका. मी बघतो काही मार्ग निघतो का दुसरा. बघा आणि मला कळवा काय कसं जमतंय ते. हा तू सुद्धा गेलीस तरी चालेल. एक मिनिट. असं कसं? मी अशी नाही सोडणार तुम्हाला. कोणी काहीही म्हटलं तरी मी घट्ट धरून बसणार कायम. मला थोडं काम आहे ऍक्च्युली, सो मी निघतो. एक मिनिट, मला फक्त इतकंच सांगून जा की ही जी काय लग्नाची घाई चालवली आहे तुम्ही त्याचं नेमकं कारण काय? खरं सांग, त्या सईचं लग्न ठरलं का? काही कारण का असे ना, मला माहिती मी लवकरात लवकर तुमची व्हायला हवी आणि ती मी होणार. त्या सईचं काय होतं ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, तुमचंही नाहीये ना. अगं तुझा आवाज नीट ऐकू येत नाही, काहीतरी नेटवर्क इश्यू आहे. हॅलो हॅलो. सईबाई मी येते तेव्हा आता तुम्ही निघायची थोडी घाई करा.